दीनदयाल सेवा प्रतिष्ठान। किसी भी राष्ट्र का विकास तभी संभव है जब उसके सबसे नीचे की सीढ़ी पर बैठे व्यक्ति का विकास हो। एकात्म मानव दर्शन आणि अंत्योदय संकल्पनेचे उदात्ते राष्ट्र ऋषी पंडित दीनदयाल उपाध्याय। पंडितजींच्या विचार अमृतापासून प्रेरणा घेऊन 25 वर्षांपूर्वी दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या कार्याची सुरुवात झाली। सर्वप्रथम संस्थेने विचार केला तो अत्यंत उपेक्षेचं आणि दारिद्र्याचं जीवन जगणाऱ्या फासे पारधी बांधवांचा। गावकुसाबाहेर राहणाऱ्या आणि रानोमाळ भटकणाऱ्या पारधी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा ध्यास घेऊन सुरू केले विवेकानंद छात्रावास। जेमतेम 5 विद्यार्थ्यांना घेऊन किरायाच्या खोलीमध्ये सुरू झालेल्या विवेकानंद छात्रावासाची आज अद्यावत वास्तू उभी झाली आहे। आज माझ्याकडे जबाबदारी दिली होती छात्रावासाचं उद्घाटन करणं, आणि म्हणून घोषित करतो की नवीन इमारतीचं छात्रावास उद्घाटन केलेलं आहे। 550 पेक्षा जास्त विद्यार्थी याच विवेकानंद छात्रावासातून संस्कारयुक्त शिक्षा ग्रहण करून गेले आहेत। त्यातील अनेक विद्यार्थी नोकरी, व्यवसाय, शेती करून संस्थेच्या कार्यातही योगदान देत आहेत। विवेकानंद छात्रावासासोबतच संस्था पारधी बेड्यांवर बाल संस्कार केंद्र, स्वयंरोजगार कार्यक्रम, आरोग्य रक्षक योजना यासारखे विविध उपक्रमही राबवित आहे। या सर्व उपक्रमांमध्ये पारधी समाजाचा उत्साहवर्धक सहभाग असून त्याचा त्यांना लाभ देखील होतो आहे। परिणामतः पारधी समाजातील व्यसनाधीनता, दारोदार भिक्षा मागणे, गुन्हेगारी कार्यातील सहभाग, शिकार करणे आता लक्षणीयरित्या कमी झाले आहे। 25 वर्षापूर्वी शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी असणाऱ्या या समाजात आता शाळाबाह्य विद्यार्थी अभावानेच आढळतात। रूढींप्रमाणे पारधी समाजातील महिलांची प्रसूती पूर्वी जंगलात व्हायची, त्यावेळी तिच्याजवळ कुणीही नसायचे, परंतु आता त्यांची प्रसूती देखील रुग्णालयांमध्ये व्हायला लागली आहे। एकूणच हा समाज आता राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात येत आहे। शेतकरी विकास कार्यक्रम। याच दरम्यान देशामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले। नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या नोंदीनुसार गेल्या 2 दशकातच देशामध्ये 3.5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे दिसून आले। यवतमाळ जिल्हा तर कॅपिटल ऑफ फार्मर्स सुसाईड म्हणून ओळखला जाऊ लागला होता। ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती ध्यानात घेऊन संस्थेने शेतकरी विकास कार्यक्रम हाती घेतला। त्यात सर्वप्रथम यवतमाळ, वाशिम आणि बीड जिल्ह्यातील 450 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे पालकत्व स्वीकारून संस्थेने त्यांचे पुनर्वसन सुरू केले। त्यांच्या आवश्यकता लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विविध उपक्रम सुरू केले। त्यात स्वयंरोजगाराच्या आधारे 300हून अधिक कुटुंबांना अर्थसहाय्य देऊन त्यांना आपल्या पायावर उभे केले। माझ्या पतीने आत्महत्या केली 21/2/2015ला। दीनदयाल संस्थेमधून कडून आम्हाला चक्की मिळाली। खेती को, फिर उसके बाद सिलाई मशीन दी, उसके बाद ये बकरियां दिए 10 बकरियां मिली मेरे को। उसके बाद एक बेटी पढ़ रही है वहाँ पे तेजस्विनी छात्रावास में, और अब मेरा सब अच्छा है। अब मेरे को किसी को मांगने की ज़रूरत नहीं है। मैं अपने 2 बच्चे और बूढ़े सास ससुरे का देखभाल कर रही थी। मुझे इस व्यवसाय से जितना चाहिए उतनी इनकम नहीं मिलती थी और बराबर घर का घर खर्चा नहीं चलता था। फिर इसी साथ उन्होंने मुझे एक आटा चक्की दी सिंगल फेस की। फिर वो आटा चक्की और पीको फाल ये 2 व्यवसाय में करने लगी। अभी लड़का 2nd ईयर को है और लड़की 12वीं को है, और मुझे इतना व्यवसाय से मिल रहा है कि मैं उनकी पढ़ाई करते हुए अपने परिवार को अच्छे तरह से पाल रही हूँ। तसेच त्यांच्या मुला-मुलींचे यवतमाळ येथील विवेकानंद छात्रावास आणि तेजस्विनी कन्या छात्रावासामध्ये व्यवस्था केली।
छात्रावासामध्ये 2 वर्ष झाले. विवेकानंद विद्यालयामध्ये शिक्षण करतो. इथे जेवण करण्याची खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था आहे. अभ्यास नियमित होतो. वही पेन लागली ते संस्थेवाली देतो. 2014मध्ये माझ्या वडिलांनी कर्जापायी आत्महत्या केली आणि मग मला या तेजस्विनी छात्रावासमध्ये आणलं आणि तेव्हापासून मी 7वीमध्ये होती तेव्हा आले तेव्हा आणि आता 11वीला आहे. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता अर्थसहाय्य देखील देण्यात आले. याचा लाभ आजपर्यंत या दुर्दैवी परिवारातील शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या अनेक शेतकरी विधवा भगिनींना आपल्या समुपदेशन कार्यक्रमाचे माध्यमातून भावनिक आणि मानसिक आधार देण्याचे कार्य देखील संस्थेने केले आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करून त्यामध्ये त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात येते. या कार्यक्रमाचे माध्यमातून अनेक परिवारांच्या मागे समाजातील प्रतिष्ठित उभे राहिले आहेत. मुलांची विचारपूस करतात, वेळोवेळी माहिती देतात. मुलाच्या शिक्षणाची असो का कोणतीही अडचण असो हे लोक धावून येतात. या संस्थेने आम्हाला जिव्हाळा प्रेम या संस्थेमधून मिळते. माझी एक मुलगी आज बँकमध्ये आहे अकोल्याला आणि लहान मुलगी कुस्ती प्लेयर आहे. पुढे कृषी क्षेत्रातील समस्यांवर कायमची उकल शोधण्याकरिता संस्थेने संशोधन सुरू केले. यासाठी मुंबई IIT येथील अनेक जणांनी संस्थेला सहकार्य केले. या आधारावर शेतकऱ्यांचा कृषी लागत खर्च कमी करण्यासाठी संस्थेने शाश्वत कृषी विकास प्रकल्प सुरू केला. केवळ 7 शेतकऱ्यांना सोबत घेऊन सुरू केलेल्या या प्रकल्पात आज हजारो शेतकरी संस्थेसोबत सहभागी झाले आहेत. गो आधारित विषमुक्त शाश्वत कृषी विकास प्रकल्पाचे माध्यमातून नैसर्गिक कृषी तंत्राच्या सहाय्याने शेती करण्यात येते. या ठिकाणी आपले विविध प्रकारचे विविध बियाण्याचे आणि विविध पिकावर एक संशोधन आणि प्रशिक्षण असं एक मोठं सेंटर आपण इथे उभं केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागत खर्च हा 30 ते 40% कमी करता येतो. याचा लाभ आता शेतकऱ्यांना होतो आहे. आम्ही शेतकरी नैराश्यातून बाहेर येत असून त्याला चांगले उत्पादन आणि उत्पन्न देखील होत आहे. यानी 30,000 रुपये खर्चा मुझे सिर्फ ये जैविक खेती आखिर तक आया. लेकिन जब रासायनिक खेती करता था तो 1 लाख के ऊपर सब खर्चा आता था, 1-1.25 लाख के ऊपर. तो अब मैं किसानों को बताता कि भाई मुझे 30,000 खर्चा आता है. अब पहले 1.25 लाख आता था. तो ऊपर की जो अमाउंट है, जिस दिन मैं ज़मीन में बीज बोता हूँ उसी दिन मैं 70-75 हज़ार प्रॉफिट में आता हूँ. याशिवाय जलसंधारण, कृषीपूरक उद्योग यांना देखील संस्था प्रोत्साहन देण्याचं कार्य करीत आहे. जागतिक बँकेच्या शेळी पालन प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी केल्यामुळे सदर बँकेने संस्थेची प्रशंसा केली आहे. जागतिक बँकेच्या कॅनडा येथील हेलन लीच यांनी संस्थेस भेट देऊन प्रकल्पाच्या अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. संस्थेचे कृषी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र दीनदयाल प्रबोधिनी हे गेल्या 7 वर्षांपासून कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण उन्नतीचे केंद्र म्हणून नावारूपास येत आहे. या केंद्रामध्ये शेतकऱ्यांकरिता निवासी प्रशिक्षणाची सोय आहे. तसेच शाश्वत कृषी तंत्राची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना उपलब्ध असतात. हमने इस टाइप का गोबर खाद दिया. इसमें देख रहे हैं आप कचरा वगैरह सब है. इसमें क्या करते हैं हम लोग 4 किलो गुड़ का पानी बनाते हैं और उसमें गोकृपामृतम का पानी डाल देते हैं और वो पानी फिर उसका समान मात्रा में उसके ऊपर डाल देते हैं. वो डालने के बाद फिर सादा पानी इतना मारते हैं कि वो गहराई तक गीला हो जाता है. पिंपरी तालुका नेर येथील समृद्धी प्रकल्प, धनोड
अंभोरा तालुका महागाव येथील माहुरगड प्रकल्प. तोरनाळा जिल्हा वाशिम येथील वस्तगुल्म प्रकल्प. तसेच अंभोरा तालुका मारेगाव येथील कृषी विकास प्रकल्पाची उभारणी होत आहे. आगामी काळात या प्रकल्पांचे माध्यमातून संस्थेचे शाश्वत कृषी तंत्राचे सिद्ध प्रयोग 1,00,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संस्थेचा मानस आहे. सेवा है यज्ञ कुंड, समिधा सम हम जले, ध्येय महासागर में सरित रूप हम मिले. या भावनेने कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत अनेक महानुभावांनी भेट देऊन संस्थेला मार्गदर्शन केले आहे. आणि मला याचा आनंद आहे की अशी जन्मशताब्दी साजरी करायचा अधिकार आपल्या कामामुळे या दीनदयाल बहुउद्देशीय संस्थेने आपल्या सेवेद्वारे प्राप्त केला. तसेच देश विदेशातील अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या पाठीमागे उभे राहून संस्थेला भरीव सहकार्य आणि अर्थसहाय्य दिले आहे. तद्वतच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने देखील संस्थेच्या कार्याच्या प्रचार प्रसारामध्ये मोठे योगदान दिले आहे. संस्थेच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन आणि अन्य संस्थांनी विविध पुरस्कार देऊन संस्थेच्या कार्याचा गौरव केला. या सर्वांप्रती दीनदयाल सेवा प्रतिष्ठान कृतज्ञता व्यक्त करते. कुणी न राहो दुबळा येथे, मनी असा निर्धार जागवू, कर्तृत्वाने विश्वासाने बलशाली हा समाज उभवू, बलशाली हा समाज उभवू.